देव गुढीपाडव्याला जेवण करून निघून जायचं. करत करत थोड्या दिवसात गुढीपाडवा आला. मच्छरांना सांगितलं, कपडे बदलवले, चला बाबा आज गुढीपाडवा आहे, चला निघा, चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. नावरगाव खरंच भाग्यशाली बरं. नवाव लागत जत्रा बरं. गुढीपाडवाला महाराज चला. आणि त्या दिवशी मच्छरात तयारी करत असताना सगळ्या स्त्रिया रडायला लागल्या, तोंड जोडायला लागल्या. तिन्ही गुढी उभारली नाही आणि दाई बी टाकी नाही. आणि गोरक्षनाथांना शिव्या द्यायला लागला. हा चोर आला, आमचा जीव घेऊन चालला, हा चोर कुठून आला, आमच्या मच्छराला घेऊन चालला, आमच्या मच्छर आम्हाला आई बापा सारखा होता. रडायला लागले. त्यावेळेस आपल्या गुरुचा हात धरला. महाराज चला. त्यावेळेस ती किलोदा रडायला लागली, केस तोडायला लागली, छाती टोकायला लागली. गोरक्षा एवढा निष्ठुर नको, गोरक्षा माझा प्राण घेऊन जाऊ नको. धाय धाय रडते किलोदा. सगळ्या राण्या रडतायत, शोक करतायत. त्यांनी सांगितलं, आई लवकर थांब, गोड दोन घास खाऊन जा. आणि त्यावेळेस कशी तरी गुढी उभारली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि त्यांना जेवायला बसवलं. रडता रडता वाढतायत. त्यावेळेस किलोदा मच्छरांना, हा मीननाथ तुम्ही घेऊन जाता का माझ्या जवळ ठेवता? या मीननाथाला तुम्ही घेऊन जाता का माझ्या जवळ ठेवतात? त्यावेळेस मच्छरांनी सांगितलं, तुला जसं पटेल तसं कर. त्यावेळेस सांगितलं, महाराज तुम्ही होते म्हणून हा मीननाथ इथं जिवंत होता. तुम्ही जर गेले तर हनुमंताच्या भूमिकाने अमर जाईल. हा तुमच्यावर घेऊन चला. आणि त्यावेळेस त्यांनी भोजन वगैरे केले. स्त्री राज्याच्या सगळ्या स्त्रिया रडतायत. गोरक्षाला तस्कर म्हणतायत. तस्कर म्हणजे चोर. हा तस्कर आमचा प्राण घेऊन चाललेला आहे आणि आज जात आहेत. आणि त्यावेळेस जाता जाता मच्छरात मागे वळून पाहतायत. राणीने मच्छरातांना थांबवलं. बाबांना हात वर राहणार तो गोरक्षनाथ, बाबा कोणा पैसे आहे. आणि त्यावेळेस राणीने सोन्याच्या 2 विटा चुपचाप त्यांच्या झोईत टाकलं. महाराज काही लागणार, सोनं थोडं थोडं मोडा टाकल्या. आणि ते चालायला लागले. ही रडायला लागली. ते पर्वत उतरतायत आणि रडतायत. 3 जण चाललेले आहेत. आणि तोपर्यंत हे लोप पावले. आणि इकडे उपरिचर वसूचं विमान आलं. आणि ती किलोदा तोंड जोडते, रडते. तिचा हात धरला. हे पापिनी तू काय रडते? तू विसरली का? तो मच्छिंद्र त्याचं हित करायला गेला. तू बी तुझं हित कर. तू कोण आहे विचार केला का? तू स्वर्गातले, तुला शाप होता. ज्या दिवशी तुझ्यापासून मच्छिनाथ मीननाथ दूर होईल त्यावेळेस तू स्वर्गात येशील. तू शाप मुक्त झाली, रडू नको. पापिणी तू काय रडते? तास आपण फुकट रडतस, सगळं खोट आहे. तू हित कर. तू स्वर्गातले, तुला शाप होता तसा आपल्याला शाप आहे. पण आपलं हित करणं आपल्या हातात आहे. काही कोणाला हात दाखवू नका. आपल्याच हाताने करता येतं, आपल्यालाच बनता येतं. काय याच हातामध्ये बनता येतं. आपण साधू बनायचं, चोर बनायचं, दारोड्या बनायचं, का डाकू बनायचं, का खुनी बनायचं? जैसे स्थिति आहे तैसा बहिरावे. जैसे स्थिति आहे तैसा बहिरावे. जैसी स्थिति आहे तैसा बहिरावे. जैसी स्थिति आहे तैसा बहिरावे. जैसे
तिने सांगितलं महाराज मी स्वर्गात येते पण गादीवर कोणाला तरी बसवावं लागेल. ती हत्तीने तिच्या गळ्यात माळ टाकली, तिला श्री राज्याची राजा केलं आणि किरोताया राणी स्वर्गात दिली. इकडे जाता जाता निन्नाथाला खांद्यावर घेतलं आणि मनात म्हणताय ही जरा कुंकूची काही उठा ठेव करायची गरज होती का, गुरुला काही उपाधी करायची गरज होती का. असं करत करत चाललेले आहेत. आणि जाता जाता एक तीर्थ त्यांना लागलं. त्या ठिकाणी ते आंघोळ करतायत आणि सांगितलं चला महाराज. आणि पुढे गेले तर त्या ठिकाणी त्यांना रात्र आली आणि त्यावेळेस ते झोपलेले आहेत आणि सकाळी उठले आणि एक ठिकाणी ते थांबले. त्या जागेला त्यांनी साष्टांग दंडवत घातला की जिथं कानिपाची आणि गोरक्षनाथांची भेट झाली. गुरुचा शोध लागला. जागे जागेचे महिमा संत उतरले रामा, 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 संत उतरले रामा, उतरले रामा, संत उतरले रामा, संत उतरले रामा, जागेचे महिमा संत उतरले रामा, जागे जागेचे महिमा संत उतरले रामा, जागे महिमा संत उतरले रामा, जागे जागेचे महिमा संत उतरले रामा. आणि बाबा ही जागा मला तीर्थ आहे, ही जागा मला पावन आहे. तुम्ही कुठे आहेत? मला या जागेने शोध लावला म्हणून मला ही जागा काय आहे? पवित्र आहे. आणि साष्टांग त्या ठिकाणी दंडवत केला. चालायला लागले. पुढे अरण्य लागलं, वाल्मिकी अरण्य. त्यावेळेस सूर्याचं दर्शनही दिसत नव्हतं, इतकी अफाट झाडी होती. त्यावेळेस ते सांगायला लागले गोरक्षा अरे इथं चोर येतील का, इथं कोणी येईल का, आपल्याला लुटून घेतील का. गोरक्षनाथ म्हणे बाबा कधी भ्यायना नाही. बाबा का बरं घाबरतायत? कारण ज्याच्या जवळ येतो घाबरतो. समजा आपला काहीच नाही पैसा, आपण गावात चालू बिंदास घेतला करते घुस जागा समाय आणि पैसा जर राहिना तर असा असा हातलाई खिसातले. बाबा जवळ आहे काय? बाबांना चोरते. बाबा आपल्याजवळ काहीच नाही. तुम्ही कशाला एवढा विचार करताय आपल्याजवळ चोर येतील का, काय येतील का. आपल्याजवळ भिक्षाची आणि भस्माची जोडी आहे फक्त. पुढे गेले का बाबा गोरक्षा मला जीव घाबरतोय. बाबा जवळ नक्की श्री राज्यातून आणलेला माल पाणी आहे. त्यांनी ओळखलं बाबा जवळ काहीतरी वित्त आहे, बाबा घाबरताय. आणि असं एक योजन 8 किलोमीटर चालून गेले. तीर्थ राहिलं. त्या ठिकाणी आंघोळ करायला बसले. हे बाबांनी त्यांची जोडी त्याच्याजवळ दिली गोरक्षाजवळ. मी दिशा फिरून येतो. दिशा फिरून येणं म्हणजे संडासाला जाऊन येणं. मी दिशा फिरून येतो असं सांगितलं. इकडे गोरक्षनाथांनी आंघोळ केली. बाबा आले. बाबांनी आंघोळ केली. सोयी बाबांची घालून घेतली. बाबा आणि गोरक्ष माझी सोयी घ्या. बाबा तोपर्यंत मी नाताला घेऊन चालले पुढं. मग म्हणताय हे गोरक्षा अरे माझी सोयी दे ना, या लवकर. बाबा यालाच घाबरतो, हिच्यात काय पाहून तर घेऊ दे मला. आणि थोडं पुढे गेले. त्यांनी बाबांची सोयी उघडली. पाहिलं तर सोन्याच्या विटा होत्या. आपल्याला साधू संताला सोनं का बरं पाहिजे? सोन्याच्या विटा त्या घेतल्या फेकून दिल्या. जंगलामध्ये गोरक्षनाथांनी सोन्याची विटा फेकून दिल्या. तेवढे दगड ठेवून घेतले, त्याची बांधली. बाबा वाटला गोरक्ष खरा नाही, या काय करतो काय नाही. आले शांतता मग स्वयंपाक करा, बडबड नका करा. आणि हा गोरक्ष काय करणार काही नाही. तर त्यावेळेस
मच्छर हाका मारतायत. कनकगिरीचा पायथा लागला, त्या ठिकाणी गोरक्षनाथ बसले. आता गुरुला उद्या डोंगर चढायचा आहे. आले, माझी झोळी दे भाऊ. झोळी घेतली. माझे समजा तुम्ही कोणा पाकिट ठेवले, तुम्ही पहिले पाकिट मागे लगेच ठेवशाल का? थोडं जात तरी उघडी देखशा. त्यांनी झोळीला हात लावला, माल पाणी आहे. चालायला लागले, पण ते गेले उद्या ईट चिकणी लागे, खरबड लागलं. हे कोण कोण लागते पाहिलं तर दगड होते. त्या ठिकाणी आलाप करायला लागले. मच्छरात रडायला लागले, तोंड जोडायला लागलं, माझं सोनं माझं सोनं. इकडे तिकडे येण्यासारखे करायला लागले. गुरु काय येणार विकत आपला सोन्यासाठी? माझं सोनं माझं सोनं. गुरु दाचं सोनं किती निर्माण करेल? ते गोरक्षाला काही बोलायला लागले. तू माझ्यावर पायती ठेवतोय का? तू कोण आहे? माझं सोनं आणून दे, ते आणून दे. गुरुचा गडबडा. गुरु रोहायला लागले, मच्छरात रोहायला लागले. गुरुचा हात धरला. बाबा चला, कनकगिरी पर्वतावर चढले. बाबा मला सोनं पाहिजे, सोनं आहे. थांबा. गोरक्षनाथांनी डोंगरावर फक्त लघवी केली, पुरा सोन्याचा पर्वत गुरुला करून दिला. गोरक्षनाथ महाराज हा सोन्याचा पर्वत तुम्हाला करून दिला. तुम्हाला किती सोनं पाहिजे घ्या. त्यावेळेस मच्छनाथ त्याला भेटले. बाळ तूच माझं सोनं आहे, या सोन्याला काय करू? मग तुम्ही माझी सुद्धा ओळख विसरून गेली. आपल्या याच्या नावामुळे सगळे विसरून जातात आणि हे बरोबर येत नाही. बरं शेवटी कितला मी ताट चाला, 4 जण लागते ना ज्या. आणि बाळ तू सोने. मग बाबा सोनं काम राहिलं तुम्ही? आपल्याला सोन्याचं काय काम आहे? सोनाना धाक आहे. बरं आठ राहणं कान तोड टाकतील, मान तोड टाकतील, आठ राहणं हात तोड टाकतील. काही करत सोनं तुम्ही आज उघडं करी झोपी राहा, कोणी देवा नाही. हे सोनं जर राहिलं ना, यम बी हात लावत नाही. यम सुद्धा हात लावत नाही. आणि करत सोनं कोणी घालत नाही. सत्य लोक पटतच नाही. मला टाइम सांगतात त्या तोंड तुळशीला पान घाला, तो पवित्र होई का? जिवंतपणे तुळशी बाहेर टाकीने मला किती तुळशी आखी मी पोचून दिली. तर आणि त्यावेळेस एक रविवार एखादी सुद्धा काढा करतात ते कितलं आराम काही न. त्याच्यापेक्षा ना पशु पक्षींना कळत काय खाऊ काय पिऊ नये असं. हे पहा, घोडा, गाय, म्हैस, गाढव, बकरी या प्राण्यांपुढे हे मांस ठेवा, ते खातात का? गाय, घोडा, म्हैस, शेळी, बैल नाही खाता. हा, कुत्रा, वाघ, सिंह, मांजर यांच्या जवळ ठेवा, खातात ना. असा फरक का बरं? खात्या घोडा, गाढव, बैल, म्हैस यांना माहिती आपण वटवरी पाणी पितात खाणं आपलं नाही. ज्या जीववरी पाणी पितात खाणं ते. मोवा कशाने पाणी पितो? जिभेने. कुत्रा जिभेने, मांजर जिभेने. काय करावं काय नाही माहिती. पत्ते बी खेळतात. पत्त्यामध्ये काय आहे? जैस ते काची भाषेने सगळ्या ठिकाणी देव. पत्त्यांमध्ये देव आहे. पत्त्यांमध्ये सुद्धा बरं मिलिंद दादा देव आहे. एक्का म्हणजे ओम आहे, दुरी म्हणजे जीव शिवे, तिरी म्हणजे रजतम सत्व 3 गुण आहेत, चौक म्हणजे 4 देह आहेत, पंजा म्हणजे 5 तत्व आहेत, छक्का म्हणजे 6 शास्त्र आहे, सत्ता म्हणजे 7 पातळ आहेत, 8 म्हणजे 8 पाकळ आहे, 9 म्हणजे शरीराचे 9 द्वार आहेत, 10 म्हणजे 10 द्वार आहे. पुढे काय भडन. गुलाम म्हणजे मन आहे, राजा म्हणजे ईश्वर आहे, राणी म्हणजे माया आहे आणि हुकूम म्हणजे गुरु आहे. पत्ते खेळतात. त्याच्यात सुद्धा देव आहे.
आपण पोटासाठी कष्ट करतो, रात्रंदिवस शेतात जातो आणि खुशाल जुगार खेळतात, पैसे लावतात, लक्ष्मी लावतात, कशात पोटभर खातील. जाऊ दे आपल्याला काय द्यावं, आमले बोलणार. मला कोणाचंही बोलायचं देत नाही का, कोणी म्हणतो पैसा मागायला ते त्या महाराज आम्ही लावा नाही, मी घेऊ नये बा. आणि तो पर्वत झाकायला लागला. बाबा इतके दिवस का वागवलं? म्हणे बाळ मला हे सोनं मोडून साधू संतांना भोजन घालायचं होतं. मग महाराज मला सांगा, आपण भंडारा करायचा, भोजन करायचं, सगळ्या साधू संतांना भंडारा करायचा आहे. म्हणे मग किती तारखेला? 20 तारखेला भंडारा आहे. आणि बाबा हे सोनं म्हणून मला भंडारा करायचा होता, साधू असं सांगितलं. आणि तो पर्वत झाकू दिला. कुबेराला बोलवलं, सगळ्या देवांना बोलवलं, तिथं मोठा भंडारा केला. ते कनकगिरी पर्वत म्हणजे आजचं मडीचं स्थान, पाथर्डी जवळ नगर जिल्ह्यामध्ये. तिथं आज बी मच्छनाथांची समाधी आहे. तो पर्वत सोन्याचा केला आहे. मडीला कानिपनाथांची समाधी आहे. नगर जवळ आहे, जाईया नाथाचं समाधी त्याच पर्वतावर आहेत. तिथं मोठा भंडारा केला. सगळे देव आले, गैनीनाथ बी आले, सगळे आले, उपदेश केला. आणि त्या डोंगरावर सगळ्यांनी समाध्या घेतलेल्या आहेत, आज बी. आणि पुढे चालता चालता ते म्हणे आता चला भंडारा झाला, आपण मैनावतीची भेट घेऊ. तुका म्हणे पतिव्रता तिची ती पतिव्रता मैनावतीची भेट घेऊ. आणि तो गोपीचंद राजाला पाहू. त्याने माझ्या गुरुबंधूला बुजून दिलेलं आहे, तेव्हा जिवंत कस काय? आणि ते गेले. लोकांना माहित पडलं गोपीचंद राजा गोसावी झाला, साधू झाला. आणि त्यांचा राग शांत झाला, आनंद झाला. मैनावतीची भेट घेतली, त्या ठिकाणी राहिले. 6 महिने राहिल्यानंतर याला पट्ट देश सोडला मच्छनाथांनी, गोरक्षनाथांनी. आणि जाता जाता त्यांना एक गाव लागलं. त्या गावामध्ये ते रात्री मुक्कामाला राहिले. बिन्नाथ लहान होता, याला संडास लागली, त्याचे हातपाय झोपेमध्ये भरले. सकाळी उठलं, पाहिलं, आणि मच्छनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की मीना सगळा भरलेला आहे, याला चांगला धुवून आण, याला नदीवर चांगला धुवून आण. त्याला संताप झाला. बाबांनी उठाठेव बिनकामने गेला, संडास भरला, वास मारतोय, गेला बिनकामाचा हात धरला, नदीवर घेऊन गेले. चांगला खडक पाहिला. काय पाहिला? खडक पाहिला. तुम्ही जावरी कशात होतीस माय? खडक पाहिला. म्हणजे आपल्या गुरु सांगितलं याला चांगला धुवून आण. त्याचे दोघे पाय धरले आणि खडकावर असं आपटलं, एक महिन्यात मरून गेला तो. त्याच्या आतड्या गोदर निघून गेल्या. जावरी सारखं त्याला खडकावर आपटलं, पाण्यात टाकायचा. तिथं माशी मगरी आल्या. ते म्हणे का एकच जण मारला, पण कितला जण पोटभर काय ना. गोरक्षनाथ महाराज विचार करतो, एकच मिनिटात मेला, पण किती जणांचं पोट भरतंय, तर आपलं एकच जण महाराज सारखं गाव खास. तो जित्ता पण नाही कावड. ते कातड घरी आले, घेऊन आले, सुकवायला टाकलं. दुपारी भोजनाची वेळ झाली, भिक्षा मागून आणली. विचारलं, गोरक्षा मिन्नाथाला बोलो. बाबा त्याला सुकू घातलेलं आहे. हा, सुकू घातलेलं तो कपडा आहे का? बाबा तुम्ही सांगितलं चांगला धुला ना, त्याला असा चांगला धुतला आहे, सुकू घातलेला आहे. पण असं काय बोलतो, बोलव त्याला जेवायला. म्हणे चला तुम्ही बाहेर निघा. बाहेर पाहिलं फक्त कातड. आणि जसं स्त्री रडते तसा शोक करायला लागले. हे बाळ आपल्या बरोबर शत्रू होता, याने तुला मारलं का? मला तू ताता ताता म्हणायचा. बाळ तुम्हाला पापा पापा म्हणायचा. तुझ्या आई बसून मी तुला आणलं, मला का माहित हा शत्रू होता. बापरे, गुरु आपले शत्रू म्हणून राहिला. बाबा रडू नका ना, तोंडेवरी सांगा ना. बाबा तोंडेवरी सांगणार, जा बोलू नको. मी त्याच्या हो बाबा. आणि बाळ माझ्याशी बोल ना.
तुम्हाला ताता म्हणायचा ना, ताता कोण म्हणेल असा आक्रोश करतायत. त्यावेळेस गोरक्षनाथांनी भस्म काढलं, संजीवनी आशाचा मंत्र म्हटला, त्या कातळाला टाकलं आणि आपल्या गुरुच्या मुलाला मिलनाथाला जिवंत केलं. गोरक्षनाथ महाराज नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयी बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोयी रे बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी अंती जाशील एकल्याचा प्राण्या अंती जाशील एकल्याचा प्राण तुटतील धागे दोरी तुटतील धागे नाही रे नाही कुणाचे कोणी 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 ही दोन दिवसात तुझी जवानी पुढे नाही टिकणार मेल्यावर कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे मेल्यावरती सर्व राहिलं सुटतील धागे दोरी सुटतील धागे दोरी नाही